Hello friends, myself Sri Shirki Kailash Jagannath, SHM College, Kopargaon. Today we are going to learn summary writing, how to write summary on the unseen passage. Okay. What is a summary? Here is definition of summary writing. या ठिकाणी summary म्हणजे काय त्याची थोडक्यात या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. Summary is a brief and concise information content presentations. It convey main ideas from original written content. It is an important language skill. Summary enables one to speak what is required and to write what is necessary. It is done quite precisely and coherently. There should be logical link between the main ideas and points. मराठीमध्ये याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहूयात. Summary is a brief and concise information, content and presentations. Summary त्या ठिकाणी असलेली संक्षिप्त माहिती. It conveys main ideas from original written content. ही सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या परिच्छेदामधून घेतलेली असते. It is an important language skill. हे एक अतिशय महत्त्वाचं भाषेतील कौशल्य आहे. Summary enables one to speak what is required and to write what is necessary. It is done quite precisely and coherently. सुसंगतपणे त्या ठिकाणी आपल्याला समरी रायटिंग लिहिणे आवश्यक आहे. There should be logical link between the main ideas and points. मेन आयडिया आणि पॉईंटमध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची लॉजिकल लिंक त्या ठिकाणी समरी रायटिंगमध्ये असते. वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. Purpose of summary writing. The purpose of summary writing is to give the reader a clear objective picture of the original text. म्हणजे या ठिकाणी जो ओरिजिनल परिच्छेद आपल्याला परीक्षेसाठी दिलेला असतो आणि त्यावर समरी रायटिंग लिहिण्यासाठी सांगतात त्याचं अतिशय हुबेहूब चित्रण या संक्षिप्त समरीमध्ये त्या ठिकाणी दिलेले असते. A good summary consists of only main points of the text or lecture. त्या ठिकाणी दिलेल्या परिच्छेदामधील मुख्य मुद्दे त्या ठिकाणी दिलेले असतात. It need not give example details such as dates, numbers and statistics etc. त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं देण्याची गरज नाही. उदाहरणार्थ तारीख, नंबर किंवा सांख्यिकी माहिती असेल तर ती घेणे आवश्यक नाही. तर omit describing words, definitions, repetitions, comparisons. त्या ठिकाणी वर्णन करणारे शब्द, व्याख्या, पुन्हा पुन्हा येणारे शब्द किंवा तुलना असतील तर त्या ठिकाणी या गोष्टी आपणास समरी रायटिंगमध्ये घ्यावायच्या नाहीत. यूज कंटेंट वर्ड्स अँड कनेक्ट द कोर इन्फॉर्मेशन विथ प्रॉपर लिंकिंग वर्ड्स ऑर कनेक्टर्स. त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या कल्पना आहेत, परिच्छेदामधील महत्त्वाचा जो विषय आहे, आशय आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर एकमेकांशी लिंकिंग करायचा आहे. त्यासाठी लिंकिंग वर्ड्स किंवा कनेक्टरचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जर विस्तृत स्वरूपाची माहिती या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती टाळायची आहे. अवॉइड युअर ओन ओपिनियन ऑर इंटरप्रिटेशन्स. या ठिकाणी आपल्याला स्वतःचे जे मत असेल ते मत त्या ठिकाणी आपण मांडायचे नाही. त्या ठिकाणी जो काही आशय दिलेल्या परिच्छेदामध्ये असेल तोच या ठिकाणी आपणास समरी रायटिंग करताना वापरवायचा आहे.
अवॉइड कोटेशन्स, अनेक्डोट्स, एक्झाम्पल एक्सेट्रा. या ठिकाणी आपल्याला कोटेशन वापरायचे नाही, त्याचा वापर करायचा नाही आहे. अनेक्डोट म्हणजे आपल्या पूर्व आयुष्यातील अनुभव या ठिकाणी मांडायचे नाही. दाखले, एक्झाम्पल्स, कोणते प्रकारचे उदाहरणे, दाखले या ठिकाणी द्यायचे नाही. नेक्स्ट स्लाइड. समरायझिंग इज अ व्हेरी युजफुल स्किल फॉर कॉलेज स्टुडंट लाईक यू. समरायझिंग त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिले, एखाद्या विषयाच्या नोट्स जर आपणास काढावायच्या असेल तर त्या ठिकाणी आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये मुद्देसूद त्या ठिकाणी आपण नोट्स काढतो. यालाच काही अंश आपल्याला या ठिकाणी समरायझिंग असे म्हणता येईल. देर आर मेनी ओकेजन्स वेन यू हॅव टू समराइज लॉंग टेक्स्ट. या ठिकाणी असे बहुतांश खूप जीवनामध्ये प्रसंग असतात की ज्या ठिकाणी आपण पुस्तकाचं समराईज करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे लायब्ररी रेफरन्स. वेन यू आर रेफरिंग टू अ बुक ऑन युअर सब्जेक्ट इन द लायब्ररी यू कॅनॉट टेक डाऊन ईच अँड एव्हरी वर्ड्स. आपण जेव्हा लायब्ररीमध्ये एखादे रेफरन्स बुक घेतो तेव्हा त्या रेफरन्स बुकचे त्या ठिकाणी पूर्णचे पूर्ण शब्द त्या ठिकाणी उतरवत नाही, तर निश्चितपणे या ठिकाणी आपण फक्त संक्षिप्त अशी माहिती त्या पुस्तकातून की जी आपणास उपयोगी आहे ती घेण्याचा प्रयत्न करतो, ते नमूद करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपण ते पुस्तक समराईज करण्याचा प्रयत्न करतो. यू नीड टू समराईज द मेन पॉईंट्स ओनली. त्या ठिकाणी आपण फक्त मुख्य मुद्दे समरी रायटिंगमध्ये घेणे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ जर पाहायचे झाले, इवन वेन यू आर टेलिंग युअर फ्रेंड द स्टोरी ऑफ अ फिल्म यू हॅव टू बी ब्रीफ. त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या मित्राला जर एखाद्या सिनेमाची स्टोरी सांगत असाल तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही संक्षिप्त असता. पहा मुद्दे पुन्हा. समरायझिंग इज अ व्हेरी युजफुल स्किल फॉर student like you. There are many occasions when you have to summarize long text. Example, library reference. When you are referring to a book on your subject in the library, you cannot take down each and every word. Next, you need to summarize the main point only. Example, even when you are telling your friend the story of a film, you have to be brief. Next slide. We see the example of summary writing here. Summary writing मध्ये या ठिकाणी आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे मुख्य मुद्दे त्या ठिकाणी आपणास उत्तरामध्ये लिहायचे आहेत. ते मुख्य मुद्दे कनेक्टर किंवा लिंकिंग वर्डच्या आधारे आपणास एकमेकाशी कनेक्ट करायचे आहेत. आपल्याला कोटेशन, अनावश्यक शब्द, उदाहरणं त्या ठिकाणी या समरी रायटिंग लिहित असताना टाळायची आहे. प्रश्न या ठिकाणी आपल्याला बोर्डाला 3 मार्कासाठी विचारला जात आहे. त्याचे उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात. राईट अ समरी ऑफ द फॉलोइंग पॅसेज विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स, हिंट्स, सजेस्ट अ सुटेबल टायटल. या स्लाइडला आपण टेक्स्ट ए असं या ठिकाणी समजूयात. In this selfish world, man has one friend who is totally unselfish. That is his dog. He is never ungrateful. He never leaves his master. A man's dog is loyal to him in wealth and property, in health and sickness. He will sleep on the cold ground when the winter is so. His only wish to be with his master. Even when his master has no food to offer, the dog licks his hands. He guards the sleep of his master as though he were a prince. When all other friends deserts his master, he remains. He is steady in his love as the sun in his journey through the heavens. Even if the master becomes friendless and homeless, the faithful dog remains true to him. He guards his master against danger and fights against his enemies. Even when the master dies,
and his body is buried in the cold ground. The dog does not leave him. He stays by the graveside, his head between his paws and his eyes sad, but he is always alert and watchful, faithful and true even in death. This whole paragraph have 187 word. आपल्याला या टेक्स्ट ए म्हणजे दिलेल्या या परिच्छेदामध्ये 4 पॅराग्राफ आहेत. दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये 4 पॅराग्राफ आहेत, 187 शब्द आहेत. आता समरी लिहिण्यासाठी हिंट किंवा पॉइंट्स या ठिकाणी काय दिलेले आहेत आपण पाहूयात. डॉग मॅन्स मोस्ट लॉयल फ्रेंड, डिव्होटेड टू हिज मास्टर ॲट ऑल टाइम्स, loves and guards his master, loyal even in death. पहा त्याची समरी आपण टेक्स्ट बी म्हणूया त्याला. द डॉग इज an unselfish, faithful and loving friend of man. He follows his master whether he is rich or poor, healthy or sick. A man may lose his fame, money or friends, but never his dog. Even during his worst misfortune, the dog protects his master and fights against his enemies. When the master dies, the dog watches over his grave. या ठिकाणी आपण जी समरी पाहिलेली आहे ही फक्त 62 शब्दांमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने आपणास फक्त महत्त्वाचे आशयाचे जे शब्द आहेत ते आपल्याला लिंकिंग वर्डच्या आधारे जोडायची आहेत. बाकी त्या ठिकाणी वर्णन करणारे शब्द, कोटेशन मार्क जे असतील ते या ठिकाणी ओमिट करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. पहा याला टेक्स्ट बी नाव दिलेलं आहे आणि आपण आता या लिहिलेल्या समरीला मॅन्स बेस्ट फ्रेंड हे शीर्षक या ठिकाणी आपण दिलेले आहे. आता या ठिकाणी आपण समरी लिहित असताना काय केले पाहिजे, कशा पद्धतीने समरी रायटिंग केली पाहिजे या ठिकाणी पाहूयात. टेक्स्ट ए हॅज 188 वर्ड्स. टेक्स्ट एला त्या ठिकाणी 188 शब्द आहेत. टेक्स्ट बी हॅज 62 वर्ड्स आणि टेक्स्ट बीला 62 वर्ड्स आहे. 188 वर्ड असलेला जो पॅराग्राफ आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला आहे असं समजूयात. आणि टेक्स्ट बी हे आपले उत्तर 62 शब्दाचे झालेले आहेत की ज्याला आपण शीर्षक म्हणजेच टायटल या ठिकाणी दिलेले आहे. टेक्स्ट बी गिव्स अ समरी ऑफ टेक्स्ट ए. टेक्स्ट बी मध्ये किंवा त्या स्लाइडमध्ये टेक्स्ट ए ची समरी या ठिकाणी दिलेली आहे. टेक्स्ट ए हॅज 4 पॅराग्राफ्स. टेक्स्ट ए मध्ये 4 परिच्छेद आहे. टेक्स्ट बी हॅज ओनली 1, परंतु टेक्स्ट बी मध्ये किती आहे तर त्या ठिकाणी फक्त एकच पॅराग्राफ आहे. टेक्स्ट ए हॅज नो टायटल. टेक्स्ट ए ला त्या ठिकाणी शीर्षक नाही. टेक्स्ट बी हॅज अ टायटल मॅन्स बेस्ट फ्रेंड इंटू ब्रॅकेट कॅन यू थिंक ऑफ अ बेटर टायटल. यापेक्षा तुम्ही चांगलं टायटल त्या ठिकाणी सुचवू शकता, देऊ शकता. परंतु बी या टेक्स्टला टायटल आहे की ज्याचं नाव मॅन्स बेस्ट फ्रेंड हे टायटल त्या ठिकाणी आहे. आफ्टर रिडिंग द टेक्स्ट बी, डू यू फाइंड एनी सेंटेन्स कॉपीड वर्ड टू वर्ड फ्रॉम टेक्स्ट ए? नो, इट इज रिटन इन अ सिम्पलर वर्ड्स. त्या ठिकाणी ए मधून आपण माहिती घेतली, आशय घेतला आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये टेक्स्ट बी मध्ये आपण समरी दिलेली आहे. इम्पॉर्टन्स आयडियाज पॉइंट्स इन द टेक्स्ट ए. पॅराग्राफ नंबर 1, डॉग मॅन्स मोस्ट लॉयल फ्रेंड्स. ही त्या ठिकाणी कीवर्ड होता पॅराग्राफ नंबर ए मध्ये. पॅराग्राफ नंबर 2, डॉग्स डिव्होटेड टू मास्टर ॲट ऑल टाइम्स. पॅराग्राफ नंबर 2 मध्ये या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आशययुक्त किंवा कीवर्ड्स आपण या ठिकाणी म्हणूयात तो या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. पॅराग्राफ नंबर 3, डॉग लव्स गार्ड्स मास्टर. पॅराग्राफ नंबर 3 मध्ये हा वाक्यांश त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आशययुक्त आहे. पॅराग्राफ नंबर 4, डॉग लॉयल इवन इन डेथ. त्या ठिकाणी 4थ्या पॅराग्राफमध्ये आपणास
हा वाक्यांश त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन. यू मस्ट हॅव सजेस्टेड दॅट टेक्स्ट बी इज अ समरी ऑफ टेक्स्ट ए. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की टेक्स्ट बी म्हणजे जो समरीचा पॅराग्राफ आहे तो टेक्स्ट एची समरी आहे आपण या ठिकाणी सांगू शकतो. लेट अस नाव सी व्हॉट द डिफरन्स बिटवीन द टू आर. या ठिकाणी दोन्हीमधील फरक आपण या ठिकाणी पाहिलेलाच आहे. या ठिकाणी पाहूयात आपण. रिड्यूस द लेंथ ऑफ पॅसेज. त्या ठिकाणी समरी रायटिंग लिहित असताना पॉईंट्स टू रिमेंबर. आता शेवटी आपण कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी समरी लिहित असताना स्मरणात ठेवावी, त्या ठिकाणी त्याचा उपयोग करावा, ती मुद्दे या ठिकाणी दिलेली आहे. रिड्यूस द लेंथ ऑफ द पॅसेज. जो कोणता पॅसेज त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आपणास समरी लिहिण्यासाठी दिलेला असेल त्या ठिकाणी त्याची लांबी कमी करायची आहे. म्हणजेच आपणास फक्त आशययुक्त शब्द त्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. राईट द समरी इन अ सिंगल पॅराग्राफ. समरी त्या ठिकाणी फक्त एकाच परिच्छेदामध्ये लिहायची आहे. गिव्ह अ टायटल टू युअर समरी. आपण जी काही समरी लिहिणार आहोत त्या समरीला शीर्षक देणे आवश्यक आहे. राईट द समरी इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ मेन पॉईंट्स. आपण जी समरी लिहिणार आहोत ती आपण आपल्या शब्दामध्ये मुख्य मुद्द्यांच्या आधारे लिहिणे आवश्यक आहे. इन्क्लूड ओनली द मेन आयडियाज. त्या ठिकाणी आपण फक्त मुख्य ज्या कल्पना आशय परिच्छेदामध्ये दिलेला असेल त्याचाच त्या ठिकाणी आपण उपयोग करणे ग्राह्य धरले जाते, आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण एखाद्या दिलेल्या परिच्छेदाची समरी कशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे, कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी आपण विचारात घेतली पाहिजे या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहिलेले आहे. थँक्स फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ.